आज शिवसेना शिंदे गट और शरद पवार गट के समर्थन में नगराध्यक्ष पद के अधिकृत उम्मीदवार रुपेश दराड़े के प्रचार का शुभारंभ हुआ। इस रैली का उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे की उपस्थिति में किया गया। रैली विंचूर चौफुली से शुरू होकर तिलक मैदान तक निकाली गई। इस मौके पर शिक्षक और विधायक किशोर दराड़े, शरद पवार गट के मानिकराव शिंदे, शिवसेना के नगरसेवक पद के अन्य उम्मीदवार और बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद थे। सभी ने नागरिकों से उम्मीदवार को समर्थन देने की अपील की। आज आपल्या येवला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये रुपेशजी दराडे आणि आमचे इतर उमेदवार यांच्या धनुष्यबाणाच्या प्रचाराचा शुभारंभ आज सर्व येवला नगरवासियांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। या सर्व उमेदवारांना मी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। आपण जर बघितलं असेल तर येवला शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मग दररोज शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे। या भागातील लहान जे काही रोजगार आहेत त्यांचे दुकानं होती त्यांना परत त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाहिजे। त्याच्यासोबतच ट्रॅफिकचा विषय असेल, त्याच्यासोबतच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या पाहिजे। MIDCच्या संदर्भातला विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, रस्त्यांच्या संदर्भातला विषय असेल। मला वाटतं की यापूर्वीचा दराडे कुटुंबाने या परिसराच्या विकासाच्या आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी अनेक चांगली कार्य संपन्न केलेली आहेत। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मग या शहराचं बस स्थानकचा प्रकल्प त्यांनी मार्गी लावलेला आहे। आरोग्याच्या संदर्भामध्ये त्यांचं स्वतःचं जे काही रुग्णालय आहे त्या रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना त्या ठिकाणी आरोग्याची सेवा दिलेली आहे। शिक्षणाच्याही माध्यमातून अनेकांना संधी यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। मला विश्वास आहे की येवला नगरपालिकेवर भगवा फडकेल आणि त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधीची उपलब्धता करून या शहराचा विकास आम्ही साध्य करू।